नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या शुभा चिंतन या भक्तिमय परिवारात। आज मी तुम्हाला एक अशी हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारी श्री स्वामी समर्थांची चमत्कार कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमचा स्वामींवरचा विश्वास आणखी दृढ होईल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सुरुवात करूया स्वामींच्या पवित्र नामस्मरणाने। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। रात्रीचे 2 वाजले होते। संपूर्ण गाव शांत झोपलेले, पण गणेशच्या घरात मात्र काळजीचं वातावरण होतं। घराच्या अंगणात बसून गणेश डोळ्यात अश्रू घेऊन आकाशाकडे पाहत होता। 2 वर्षांपासून दुष्काळ, शेत कोरडं, कर्जाचा डोंगर, सावकाराची रोजची धमकी, या महिन्यात पैसे नाही दिलेस तर घर जप्त करीन। घरात धान्य संपत आलं होतं। त्याचा लहान मुलगा आजारी, औषधांसाठीही पैसे नव्हते। पण घरात एक व्यक्ती अशी होती जिने आशा सोडली नव्हती, ती म्हणजे त्याची आई। ती रोज पहाटे उठून देवघरात बसायची आणि शांतपणे जप करायची। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। एक दिवस गणेश चिडून म्हणाला, आई, किती जप करणार? काही बदलत नाहीये। आई शांतपणे म्हणाली, बाळा, श्रद्धा कधी वाया जात नाही। स्वामी शेवटच्या क्षणी हात देतात। त्या रात्री गणेश झोपला, पण अचानक त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला। भगवे वस्त्र, करुणामय डोळे आणि एक दिव्य आवाज, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। उद्या सूर्योदयाच्या वेळी गावाच्या पूर्वेकडे जा। गणेश दचकून उठला। त्याचं हृदय जोरात धडधडत होतं। सकाळी त्याने आईला सगळं सांगितलं। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ती म्हणाली, बाळा, स्वामींनी तुला मार्ग दाखवला आहे। गणेश विश्वासाने गावाच्या पूर्वेकडे गेला। तिथे एक जुनी विहीर होती। त्या विहिरीजवळ एक वृद्ध साधू बसलेले दिसले। त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं। साधूंनी त्याच्याकडे पाहून हस्त विचारलं, खूप चिंता करतोस ना? गणेश थक्क झाला। त्याने काहीच सांगितलं नव्हतं। साधूंनी त्याच्या हातात भस्म दिलं आणि सांगितलं, ही घरात शिंपड। 7 दिवस मंत्र जप कर, भीती बाळगू नकोस। गणेश घरी परतला। आईसोबत जप सुरू झाला। तिसऱ्याच दिवशी आकाश काळं झालं। अनेक महिन्यांपासून पाऊस नव्हता, पण अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। गावकरी आश्चर्याने बघत होते। काही दिवसात शेत हिरवंगार झालं। भाग 1। पिकं जोमाने उभी राहिली। बाजारात चांगला भाव मिळाला। सावकारानेही थोडी मुभा दिली। गणेशला वाटलं, स्वामींची कृपा सुरू झाली आहे। पण अचानक एक मोठी परीक्षा आली। त्याचा लहान मुलगा गंभीर आजारी पडला। ताप खूप वाढला। डॉक्टर म्हणाले, स्थिती चिंताजनक आहे। गणेश कोसळला। तो मुलाच्या शेजारी बसून रात्रभर एक जप करत राहिला। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। पहाटे त्याला पुन्हा प्रकाश दिसला। स्वामी मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, हा माझा भक्त आहे, याला काही होणार नाही। सकाळी मुलाचा ताप पूर्ण उतरला। डॉक्टरही आश्चर्यचकित झाले। काही दिवसांनी गणेश पुन्हा त्या विहिरीकडे गेला, पण तिथे ना साधू, ना कोणताही ठसा। गावात विचारलं तर कुणालाही असा साधू कधी दिसलाच नव्हता। गणेशच्या अंगावर शहारे आले। त्याला समजलं, ते स्वतः श्री स्वामी समर्थ होते। त्या दिवसापासून गणेश रोज लोकांना सांगू लागला, संकटे येतात, पण श्रद्धा सोडू नका। स्वामी शेवटच्या क्षणी हात देतात। मित्रांनो,
जर तुम्हालाही आयुष्यात अडचणी येत असतील तर निराश होऊ नका. मनापासून जपा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शुभा चिंतन परिवाराचा भाग व्हा. श्री स्वामी समर्थ.